हे त्यांच्या चाहत्या वर्गाकडे पाहिल्यानंतर कळतच आहे. आज मला तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे की कुडाळ नगरीत आल्यानंतर त्यांचा यथोचित सन्मान करणं हे नाईक कुटुंबियांचं प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे मी आई भैया यांच्या आई रंजना नाईक, काकी सुनीता नाईक, काकी मनीषा नाईक, काकी अश्विनी नाईक आणि दीपाली नाईक, बहीण शीतल पाटील, पत्नी शुभलक्ष्मी नाईक, वहिनी अंकिता नाईक, वहिनी चैताली नाईक आणि बहीण हर्षदा नाईक, आपण साऱ्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार करावा. त्यांना पुष्पगुच्छ आणि बोला अंबाबाईचा. क्या बात आहे. महालक्ष्मी आईचा आशीर्वाद साऱ्यांच्या पाठीशी असाच राहो. आणि हे पुष्पगुच्छ देऊन नाईक कुटुंबियांच्या वतीने प्राजक्ताताई माळी यांचा सत्कार संपन्न होतोय. जोरदार टाळ्या सगळ्यांकडून. टाळ्यामध्ये कंजूशी नको. ये बा. त्यानंतर मी आपण साऱ्यांना विनंती करतो की आपण एक पटकन ग्रुप पिक करूया. फॅमिली पिक. Keep a $1 million smile on your face, everybody. Yes, thank you so much. तुम्हा सगळ्यांना मी विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं. आता कुडाळकरांसाठी पर्वणी किती महत्त्वाची आहे, प्राजक्ताताई तुमचं येणं किती महत्त्वाचं आहे हे व्यक्त करण्यासाठी नाईक कुटुंबियांच्या वतीनं भैया साहेबांच्या पत्नी शुभलक्ष्मी नाईक यांना मी विनंती करतो की आपण उपस्थितांना प्रास्ताविक द्यावं आणि मग आपण प्राजक्ताताईंची 2 शब्द ऐकणार आहोत. प्लीज. सर्वप्रथम इथं उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, माझ्या माता भगिनींचं मी मनापासून हार्दिक स्वागत करते. एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ देत आपल्या स्वतःसाठी. आणि आज आपल्या या मंगल क्षणी आनंदाच्या प्रसंगी आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिलेल्या एक गुणी अभिनेत्री म्हणेन मी प्राजक्ताताई यांचंही मी आमच्या नाईक कुटुंबियांकडून मनापासून हार्दिक स्वागत करते. खरं तर हा अतिशय आनंदाचा सोहळा आहे आणि ही गर्दी पाहून अगदी आमचं मन आनंदाने भरून आलेलं आहे. थोडक्यात प्रास्ताविक सांगायचं वाटतं की आमची पहिली प्रायोरिटी ही असेल की तुमचा विश्वास हीच आमची पहिली प्रायोरिटी असेल की जो जपण्याचा आम्ही अगदी आयुष्यभर प्रयत्न करू. आणि त्याच सोबतीला जसं दादाने म्हटलं, जेव्हा आपण घरच्या जबाबदारीतून, घरच्या खरेदीमधून रिकामा होऊ, जेव्हा आपण आपल्या बाजारमधली शॉपिंग करून फ्री होऊ, तेव्हा थोडंसं आपण पलीकडे पण जाऊ आणि स्वतःसाठी एक छानशी साडी पण घ्यायची विसरायची नाही. मला वाटतं साडीचं आणि बाईचं नातं हे एक्सप्लेन करायची गरजच नाही. अगदी जन्मापासून आपण जेव्हा लहान असतो, जेव्हा काही कळत नसतं, तेव्हा आईची ओढणी घेऊन आपण साडी नेसून बघितलेली असती आरशापुढं, होय की नाही? म्हणजे एवढं साडीचं महिलेचं नातं घट्ट अगदी जन्मापासून असतं. आईच्या पदराची, मायेची ऊब ही जगातल्या कुठल्याही वस्त्राला येऊ शकत नाही. आपण आपल्या लेकीला घेतलेली पहिली साडी, ते सुनेच्या गृहप्रवेशापर्यंतची साडी, असा हा साडीचा अखंड प्रवास असतो. आपण कितीही आधुनिक झालो तरी साडीची सर कुठल्याही गोष्टीला येत नाही. आणि मला वाटतं आत्ताच आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे, महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, या संस्कृतीचा ठसा जगभरामध्ये उमटणाऱ्या आपल्या प्राजक्ताताई असतील, ज्या फ्रान्समध्ये जाऊन पण आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांनी जो नऊवारीचा लूक केला होता, ते बघून प्रत्येक मराठी माणसाचं मान अभिमानानं उंचावली. सगळ्यांनी बघितलं ना नऊवारीतला लूक? सगळ्यांना आवडला? तर एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. म्हणजे आपण कुठेही गेलो, अगदी परदेशात जरी गेलो तरी आपली भारतीय संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती, आपला साडीचा तो देखणेपणा अगदी अभिमानानं त्या मिरवत होत्या.
आणि तेव्हा मला वाटतं आपल्या प्रत्येकाची मान अशीच अभिमानानं उंचावली की अशी प्रत्येक रंगाची प्रत्येक गोष्ट ही साडीची महिलेला आपली वाटते. त्यामुळे ज्या ज्या वेळी आपण आपल्या बाजारमध्ये शॉपिंगला याल तेव्हा इकडं आल्यानंतर नवऱ्याला सांगायचं तिकडं जायचं असेल शुभलक्ष्मी साडीमध्ये तरच मी साहित्य घरचं घेणार, नाही तर मी घरातलं साहित्य घेणार नाही. तर खरं तर जेव्हा आम्ही हा व्यवसाय चालू केला तेव्हा व्यवसाय म्हणण्यापेक्षा लोकांना जोडण्याचं आणि कुटुंब आपली करण्याचं काम आम्ही आवर्जून मनापासून करत आहोत. विनम्र सेवा असेल, चांगली गुणवत्ता असेल, योग्य किंमत असेल आणि तुमचा विश्वास जिंकणं हेच आमचं महत्त्वाचं पहिलं काम असेल. आणि आज या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मला वाटतं कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही हळदी कुंकाशिवाय होत नाही. त्यामुळं तुम्ही जो आम्हाला विश्वास दिलात, जो प्रेम दिलात, हे असंच आयुष्यभर राहू दे. कारण हा फक्त व्यवसाय नाही तर आपण सगळ्याजणी एक कुटुंब आहोत. जसं कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाला आदर, सन्मान आणि आपुलकीनं वागवलं जातं, तिथं त्याच पद्धतीनं आमच्या आपला बाजार आणि शुभलक्ष्मी साडीमध्ये आपण सगळेजण एकमेकांना आधार देऊ तुमच्या प्रत्येक क्षणामध्ये सोनेरी रंग भरण्याचं काम आम्ही सर्वजण करत असू. आणि प्राजक्ताताई, मला सांगायला आनंद वाटतो, ह्या सगळ्याचं श्रेय मी माझ्या पूर्ण कुटुंबाला देते. कारण जेव्हा मला वाटतं कुटुंब आपल्या पाठीमागं उभं असतं तेव्हा सगळं काही शक्य असतं. जेव्हा आम्ही विचार केला की कुडाळमध्ये आपल्या माणसांसाठी, आपल्या लोकांसाठी काय करता येईल, तेव्हा पहिली प्रायोरिटी ही होती की आपण कमीत कमी किमतीमध्ये चांगला माल, तत्पर सेवा लोकांना प्रामाणिकपणे पोहोचवायची. आणि मला वाटतं ते सगळं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. आणि म्हणूनच आज मी प्रत्येकाचे आभार मानते. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनेक हात यासाठी झटत होते, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. प्राजक्ताताई, तुम्ही अगदी वेळात वेळ काढून आलात, तुमचेही आभार. आणि इथं उपस्थित माझ्या सगळ्या बंधू भगिनी यांचेही मी आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. आणि शुभलक्ष्मीचं उद्घाटन एकतर मी सगळ्यात आधी सम्राट सिंग दादा यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्या हस्ते या दुकानाचं उद्घाटन करायचं ठरवलं. आपल्या हस्ते कुठल्याही गोष्टीचं उद्घाटन होतं तेव्हा एक पवित्रता असते आणि आपल्याला एक शुभ मानलं जातं. हे ऐकून फार बरं वाटतं. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. त्याचबरोबर मी खरंच जेन्युअनली कौतुक करेन आपल्या बाजाराचं आणि शुभलक्ष्मीचं सुद्धा. मला असं वाटतं ना, सम्राट दादा अतिशय योग्य बिझनेसमॅन आहेत. त्यांनी एकदम करेक्ट विचार करून ही 2 दुकानं शेजारी शेजारी ओपन केलेली आहेत. दर महिन्याला राशन भरायला माणसं येणारच आणि शेजारी साडी सेंटर आहे म्हटल्यानंतर कोण नवऱ्याला काय म्हणायची गरजच नाही, हो बाया जाणारच बाजूला. तर हे इतकं व्हेरी थॉटफुल डिसिजन की शेजारी 2 आउटलेट आहेत. ऑल्सो वन स्टॉप सोल्युशन आहे दोन्ही दुकानांसाठी. म्हणजे बघा, शुभलक्ष्मीमध्ये मी आता पाहिलं 150 रुपयांपासून 40,000 रुपयांपर्यंतच्या सगळ्या व्हरायटीच्या साड्या उपलब्ध आहेत. म्हणजे डेली वेअरपासून ते बनारसी, पैठणी, कांजीवरम, इरकल, नऊवार, सहावार सगळं, गाऊनपासून ते लेहंगापर्यंत सगळं इथे एकाच ठिकाणी अवेलेबल आहे. तसंच आपला बाजारचं सुद्धा मी अख्खा मॉल ठेवते. जे जे आपल्याला दैनंदिन आयुष्यासाठी लागतंय, ज्या ज्या गोष्टी म्हणजे पाय पुसण्यापासून ते गव्हापर्यंत, ते डाळींपासून ते लोणच्यापर्यंत एव्हरीथिंग सगळं एका ठिकाणी मिळतंय. आणि आता ही काळाची गरज आहे, कारण आपण आता 4 वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गाडी पार्क करून मग 4 वेळा बिलं करून एवढं आपण करत नाही. आपल्याला एक कम्फर्ट हवा असतो, तर हा सगळा कम्फर्ट त्यांनी लक्षात घेतला. आणि अतिशय आनंदाची बाब की कुडाळमध्ये पहिलं असं एक वन स्टॉप सोल्युशन असणारा आपला बाजार उपलब्ध झालेला. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं कौतुक करूया, त्यांना धन्यवाद देऊया की तुमच्या कम्फर्टसाठी त्यांनी इथे हे शॉप, हे आउटलेट ओपन केलेलं आहे. शुभलक्ष्मीचं सुद्धा कौतुक. बघा, याच्यातून पण कळतं की किती हुशार बिझनेसमॅन आहेत. मी शुभलक्ष्मीच्या खारघरच्या उद्घाटनाला 3 वर्षांपूर्वी गेले होते. खारघर नवी मुंबईला उद्घाटन केलं होतं. ते त्यांचं पहिलं शॉप, हे 3रं शॉप आहे. तर 3 वर्षांपूर्वी गेले होते मी आणि आज ह्या शॉपच्या उद्घाटनाला आले. तर त्यांनी आठवण करून दिली माझ्या मॅनेजरला की बहुतेक मॅडमनी जी साडी नेसली आहे ना, ती आमच्याच दुकानची आहे. हे त्यांच्या 3 वर्षानंतरही लक्षात होतं. आणि खरोखरच आज मी अगदी योगायोग, म्हणजे माझं हे मनात पण नाही,
आणि तेव्हा मी अशीच आज पण चालता चालता मला एक साडी आवडली, ती मी विकत नाही घेतली. त्यांनी मला 100% डिस्काउंट दिलं. ते म्हणले आम्ही पैसे नाही घेत तुमच्याकडून, पण ती मला आवडली, ती मी घेतली. अशीच तेव्हा घेतली होती आणि अत्यंत योगायोगानं ती आज नेसली. पण माणूस बघा त्यांच्या लक्षात आहे अजूनही. पण मला असं वाटतं की हे जे आहे एक फोकस असतो, एक आपण झोपून देऊन काम करतो, हे सगळं करण्याची जेव्हा उर्मी असते, ते जसं आता शुभलक्ष्मी ताई म्हणाल्या, कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय होत नाही. तर मी सगळ्या उपस्थित महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला सांगेन. कुटुंबाची साथ अतिशय महत्वाची, ती त्यांना लाभलेली आहे. आणि जेव्हा बायकोच्या नावानं कुठलंही आउटलेट उघडतो आपण, त्या ते सक्सेसफुल होतेच बघा. तर बायकोचं नाव शुभलक्ष्मी आहे आणि साडी सेंटरचं नाव शुभलक्ष्मी आहे आणि अतिशय सुंदर असं पवित्र असं नाव आहे. तर घरातल्या प्रत्येक गृहलक्ष्मीसाठी आता कुडाळमध्ये आली आहे शुभलक्ष्मी. सो प्लीज भेट द्या. एकदा तर तुम्ही नजर टाकलीच पाहिजे सगळ्या साड्यांवर, कारण अतिशय युनिक कलर कॉम्बिनेशन्स आणि अतिशय वेगवेगळे सुंदर काठ असलेल्या साड्या मी आता पाहिल्या. आणि पुन्हा एकदा 9वारपासून 6वारपासून ते गाऊन ते लेहंगा सगळंच आहे बघा. तर एकदा तुम्हाला कॉम्पल्शन आहेच आहे. दर महिन्यात तसे तुम्ही शॉपिंगला याल, तुम्ही वारंवार चक्कर माराल, हे तुम्ही मला माहिती आहे. हे होणारच आहे, कारण सगळ्यांचं साडीवर विशेष प्रेम असतं. माझं देखील अत्यंत प्रेम आहे आणि साडीत बाई जितकी सुंदर दिसते दुसऱ्या कुठल्याही पेहरावामध्ये दिसत नाही, हे तितकंच खरं. त्यामुळे भारतीय संस्कृती आपली जी आहे ती सगळीच फारच भारी आहे, त्यामुळे ती आपण नेहमीच जपली पाहिजे. तर पुनश्च तुमचं खूप खूप अभिनंदन. आपला बाजार आणि शुभलक्ष्मीला खूप साऱ्या शुभेच्छा. या निमित्तानं आपल्या गावातल्या सगळ्या यंगस्टर्सना, आपल्या तरुण मुला मुलींना इथे खूप चांगला रोजगार देखील उपलब्ध होतोय. मला असं वाटतं की कितीही आपल्याकडे सगळे कामाला असतील मंडळी. 150 लोक आहेत आता इथे दोन्ही शॉप्समध्ये कामाला. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हे 150चे जे सगळे आहेत कामाला, ते सगळे कुडाळमध्ये आहेत, हे अजून महत्त्वाचं. सो 150 लोकांना इथे आता रोजगार उपलब्ध झालेला आहे, त्यासाठी कुडाळकर नक्कीच आनंदी आहेत. तर भरभरून शुभेच्छा. तुम्हाला खूप छान रिस्पॉन्स येवो दोन्ही शॉप्सना, अशीच देवाकडे प्रार्थना. आणि आज तर शॉपिंग केलीच पाहिजे, का विचारा. आज उद्घाटनानिमित्त 50% ऑफ आहे दोन्ही दुकानांमध्ये. 50% जरा जास्त नाही झाला. 5, 15, 20 चालतंय की, पण आता दिलेला आहे त्यांनी डिस्काउंट, तर तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि आज तुडुंब शॉपिंग करा. पुन्हा एकदा कुडाळमध्ये येऊन खूप आनंद झाला, खूप बरं वाटलं. कुडाळमध्ये आल्यानंतर एक 4-5 दिवस राहायला पाहिजे खरं तर, पण ते शक्य नाही. पण मी वारंवार येत राहीन हे नक्की. आणि जेव्हा ती वाली फिल्म येईल ती नक्की बघा. माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये मी सांगेन कुडाळमध्ये शूट केलं, कुडाळमध्ये शूट केलं, तर तुम्ही तर नक्कीच बघा. लवकरच भेट होईल अशी आशा व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.